फुटबॉलच्या विश्वचषकात दुसरा उपांत्य सामना आज इंग्लंड आणि गतविजेता अर्जेंटिना यांच्यामध्ये रंगणार आहे. इंग्लंडने या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी नॉर्वेवर 2-1 अशी मात केली. संघातील जूड बेलिंगहॅम आणि हॅरी केन हे इंग्लंडच्या आक्रमणाचे प्रमुख आधारस्तंभ मानले जात आहेत. तर अर्जेंटिनाच्या संघात मेस्सीच्या कामगिरीकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि आता थेट जाऊयात, आशिष पेंडसे सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आपण काल चर्चा केलेली होती, आता पुन्हा एकदा नजरा लागलेल्या आहेत दुसऱ्या उपांत्य सामन्याकडे, अर्थात इंग्लंड आणि गतविजेता असलेला अर्जेंटिना. हाय व्होल्टेज असा हा सामना असणार आहे. दोन्ही टीमच्या कमकुवत बाजू देखील काय असतील यावर देखील आपण चर्चा करणारच आहोत. मात्र एकूणच या सामन्याकडे तुम्ही कसं पाहताय? हा सामना दोन्ही संघांच्या गेम मॅनेजमेंटचं एक कौशल्य असणार आहे. ते म्हणजे कडून आपण बघितलं की त्यांनी पहिल्या गोलची बढत घेतल्यानंतर पुढे संपूर्ण सामनाभर त्यांनी सामन्याची सूत्र प्रतिस्पर्ध्यांकडे दिली होती आणि त्याच्यामुळे त्यांना अतिरिक्त वेळात लढावं लागलं होतं. इंग्लंड विरुद्ध त्यांना तसं करून चालणार नाही, कारण हॅरी केन असेल, बेलिंगमचा तो उल्लेख केला, ते पूर्ण भरात आहेत. बकायो साका आहे, डेक्लन राईस आहे मिडफील्डला, आणि पिकफोर्ड नावाचा त्यांचा जो गोलकीपर आहे तो इंग्लंड मधला सर्वात यशस्वी गोलकीपर आहे. त्याच्यामुळे मेसी आणि कंपनी पुढे ते मोठं आव्हान असणार आहे. काल जसं स्पेननी फ्रान्स विरुद्ध अतिशय नियोजनबद्ध खेळ केला, एम्बापे, डेम्बेले यांना कुठेही जागा मिळू दिली नाही, तसंच अर्जेंटिनाला खेळ करायला लागणार आहे. या सामन्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे मेसी हा 63 देशांविरुद्ध खेळलेला आहे, परंतु इंग्लंड विरुद्ध असतो त्याच्या कारकिर्दीतला पहिला सामना खेळतोय. त्यामुळे ही एक लढत बघणं खूप रंजक असणार आहे. सर, हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. मेस्सीच्या खेळाकडे देखील त्यामुळे अर्थातच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सर, धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी.